नमस्कार मैत्रिणींनो, मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असा चमचमीत असा मसाला घोसाला। ज्यांना तोंड वाकडी करतात घोसाला बघून त्यांच्यासाठी ही मस्त जबरदस्त रेसिपी आहे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे सर्वप्रथम आपण घोसाळी घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर याच्यावरच्या ज्या साली आहेत त्या आपण काढून घ्यायचे आहेत। ह्या अशा पद्धतीने सर्व साली काढून घ्यायचे आहेत आणि याचे छोटे छोटे पीस करायचे। इथे वाटण घ्यायचं आहे। या वाटणामध्ये मी कांदा, लसूण, खोबरं, आलं हे भाजून याचा मसाला वाटून घेतलेला आहे। तो पण एका ताटामध्ये घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट घालायचा आहे। दाण्याचा कूट तुमच्या जे घोसाले असतील त्याच्यानुसार क्वांटिटीनुसार तुम्ही घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता बेसिक मसाले हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ, बेसिक मसालेच मी यूज केलेत। बडीशेप घालायची आहे थोडीशी, सफेद तीळ, आणि हे सर्व हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ह्या अशा पद्धतीने सर्व एकजीव करायचे। आणि आता आपले हे घोसाले आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये जे आपला मसाला आहे तो भरून घ्यायचे। ह्या अशा पद्धतीने सर्व घोसाले आपण भरून घेणार आहोत। अजून एक दाखवते। या अशा पद्धतीने याला फक्त मी मध्ये एक लाईन केलेली आहे, 4 भाग केलेले नाही आहेत, फक्त 2च भाग केले त्याचे। अशा पद्धतीने सर्व भरून घ्यायचे। आता कढईमध्ये आपण तेल घालून त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, थोडंसं ठेचलेलं लसूण घालायचं आहे, कढीपत्ता, आणि आपली जी घोसाळी आहेत ती आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व घोसाले आपण घालून घ्यायचे आहेत। आणि ही लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही, याला लगेच शिजून तयार होतात। अशा पद्धतीने सर्व घोसाले आपण घालून घ्यायचे आहेत। आता घोसाले आपली थोडी शिजलेली आहेत, हे बघा तुम्ही पाहू शकता, थोडीशी अशी नरम पडलेली आहेत। आपण थोडीशी उलटी करणार आहोत याला। आणि आता आपण याच्यामध्ये मसाल्याचं पाणी घालायचं आहे। मसाल्याचं पाणी घालून झालं की एक 5 मिनिटं पुन्हा वाफून द्यायचं। हे पूर्ण अशी शिजली पाहिजेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशी झालेत। आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला घोसाला असा तयार आहे। खूप छान लागतो हा मसाला घोसाला। तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता। ज्यांना ही भाजी आवडत नाही आहे घोसाल्याची त्यांनी ही अशा पद्धतीने बनवून नक्की ट्राय करा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।